नमस्कार. CMMI नाव ऐकूनच थोडं कॉम्प्लिकेटेड वाटतं नाही का? पण थांबा, खरं सांगायचं तर हा आपला व्यवसाय अधिक मजबूत करण्याचा एक अतिशय सोपा आणि व्यावहारिक मार्ग आहे. चला, आज आपण हेच सविस्तर समजून घेऊया. कधी विचार केलाय का, की चांगली, हुशार टीम असून सुद्धा रिझल्ट्स मनासारखे काय येत नाहीत? सगळं काही जागेवर असतं, टॅलेंटेड लोकं असतात, पण तरीही प्रोजेक्ट्समध्ये गोंधळ, बजेटची ओढाताण आणि क्वालिटीचा प्रश्न, हे असं का होतं? बरं, याचं उत्तर बहुतेक वेळा लोकांमध्ये नसतं. तर ते दडलेलं असतं आपल्या कामाच्या पद्धतीत, म्हणजे आपल्या प्रोसेसमध्ये. जर प्रोसेसच नीट नसेल किंवा अस्तित्वातच नसेल, तर उत्तम टीमसुद्धा संघर्ष करतात. मग यावर उपाय काय? आणि तोच उपाय आहे CMIMI. आता हे नाव ऐकून घाबरून जाऊ नका. ही काही नियमांची लांबचक जंत्री नाहीये. सोप्या भाषेत सांगायचं तर ही यशासाठीची एक रेडीमेड ब्लूप्रिंट आहे. ठीक आहे मग, CMMI म्हणजे नेमकं काय? तर केपेबिलिटी मॅच्युरिटी मॉडेल इंटिग्रेशन. हे एक असं सिद्ध मॉडेल आहे जे जगभरातल्या बेस्ट प्रॅक्टिसेस एकत्र आणतं. याचा मुख्य उद्देश काय? तर कामाच्या पद्धती सुधारून व्यवसायाची कामगिरी म्हणजेच परफॉर्मन्स वाढवणं. आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. CMMI म्हणजे फक्त एकदाच करायचं काहीतरी फॉर्मल काम नाही, किंवा फक्त एखादं ऑडिट पास करण्यासाठीची धडपड नाहीये. नाही, याकडे एक इन्व्हेस्टमेंट म्हणून बघायला हवं. एक अशी गुंतवणूक जी संस्थेसाठी खरी व्हॅल्यू निर्माण करते. एखादी मजबूत इमारत जशी भक्कम खांबांवर उभी असते ना, अगदी तसंच एक यशस्वी ऑर्गनायझेशन सुद्धा काही महत्वाच्या स्तंभांवर टिकून असतं. चला तर मग पाहूया CMMIचे हे 4 स्तंभ कोणते आहेत. तर हे आहेत ते 4 स्तंभ. पहिलं डुईंग म्हणजे प्रत्यक्ष काम करणं, क्वालिटी प्रॉडक्ट्स तयार करणं आणि डिलिव्हर करणं. दुसरं मॅनेजिंग म्हणजे कामाचं आणि टीमचं नियोजन करणं. तिसरं एनेबलिंग म्हणजे योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करणं. आणि चौथं इम्प्रूव्हिंग म्हणजे सतत आपल्या कामाच्या पद्धती सुधारत राहणं. संस्थेचं सगळं काम या 4 गोष्टींभोवतीच फिरतं. ओके, तर हे स्तंभ तर कळले. पण हे स्तंभ बनतात कशाने? तर ते बनतात लहान लहान विटांनी. आणि या विटांना CMMIमध्ये प्रॅक्टिस एरिया म्हटलं जातं. चला, आता काही प्रत्यक्ष उदाहरणांमधून ह्या विटा कशा काम करतात ते बघूया. समजा, एक साधं उदाहरण घेऊया, पीअर रिव्ह्यूज. सुरुवातीला म्हणजे लेव्हल 1 वर हे कसं असतं, अरे जरा हे बघून दे ना, असं अगदी कॅज्युअल, कोणीही कोणालाही कान तपासायला सांगतं. पण जसं तुम्ही लेव्हल 3 वर जाता, तेव्हा हीच गोष्ट एक प्रॉपर डिफाईन्ड प्रोसेस बनते. रिव्ह्यू कसा करायचा, किती चुका सापडल्या, त्यात किती वेळ गेला, या सगळ्याचा डेटा जमा केला जातो. कशासाठी? तर खुद्द रिव्ह्यूची प्रोसेसच अजून चांगली करण्यासाठी. आणि याचा फायदा? तो तर अगदी स्पष्ट आहे. कामाच्या सुरुवातीला जर चुका किंवा प्रॉब्लेम्स सापडले, तर पुढे होणारा खर्च आणि पुन्हा पुन्हा तेच काम करण्याची डोकेदुखी म्हणजे रिवर्क हे दोन्ही वाचतं. म्हणजे सरळ सरळ वेळ आणि पैशाची बचत. चला, अजून एक वीट बघूया, टेक्निकल सोल्युशन. इथे एक खूप मोठा प्रश्न नेहमी समोर येतो. एखादी गोष्ट स्वतः बनवायची, बाहेरून विकत घ्यायची, की आपल्या जुन्या प्रोजेक्टमधलं काहीतरी पुन्हा वापरायचं. बिल्ड, बाय ऑर रियूज. CMMI इथे आपल्याला मदत करतं. डोळे झाकून काहीही एक न ठरवता खर्च, सुरक्षा, स्पीड यासारख्या गोष्टींचा विचार करून एक स्मार्ट निर्णय कसा घ्यायचा हे शिकवतं. याचा परिणाम काय होतो? आपल्याला एक असं सोल्युशन मिळतं जे किफायतशीर आहे, म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, आणि ते ग्राहकांच्या गरजाही पूर्ण करतं. थोडक्यात, विचारपूर्वक घेतलेले असे निर्णय नेहमीच व्यवसायाच्या हिताची ठरतात. ठीक आहे, तर आपल्याकडे आता विटा आहेत, स्तंभ आहेत. पण ही इमारत बांधायची कशी? टप्प्याटप्प्याने वर कसं जायचं? त्यासाठीच CMMIमध्ये आहे एक शिडी, ज्याला मॅच्युरिटी लेव्हल्स म्हणतात. ही शिडी आपल्याला स्टेप बाय स्टेप प्रगती करायला मदत करते. तर ही शिडी चढायची कशी? पहिली पायरी, लेव्हल 1, इनिशियल. इथे सगळं थोडं रिॲक्टिव्ह असतं. काम होतं, पण खूपदा गोंधळात आणि धावपळीत. मग येते लेव्हल 2, मॅनेज्ड. इथे प्रोजेक्ट लेव्हलवर गोष्टी प्लॅन केल्या जातात, मोजल्या जातात आणि कंट्रोलमध्ये येतात. आणि मग येते लेव्हल 3, डिफाईन्ड. इथे एका प्रोजेक्टपुरतं मर्यादित न राहता संपूर्ण संस्थेसाठी एक स्टँडर्ड प्रोसेस तयार होते. प्रत्येक पायरी ही आधीच्या पायरीवर आधारलेली असते, ज्यामुळे संस्था अधिक स्थिर आणि मजबूत होत जाते. आता आपण या सगळ्याच्या मुळाशी पोहोचलो आहोत. CMMIचं खरं ध्येय
फक्त काही नियम किंवा प्रक्रिया पाळणं इतकंच नाहीये, तर त्या पलीकडे खूप काहीतरी महत्वाचं आहे. आणि इथेच सिनियर मॅनेजमेंटचा रोल खूप महत्वाचा ठरतो. तेच या संपूर्ण इमारतीचे चीफ आर्किटेक्ट आहेत. गव्हर्नन्स त्यांना हेच मार्गदर्शन करतं की जे काम होतंय ते व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाचं आणि योग्य दिशेने होतंय की नाही हे पाहण्याची जबाबदारी त्यांची आहे. त्यांच्या सपोर्टशिवाय कोणताही बदल टिकू शकत नाही. म्हणूनच अंतिम ध्येय आहे अशा प्रक्रिया तयार करणे ज्या पर्सिस्टंट आणि हॅबिच्युअल असतील, म्हणजे ज्या चिकाटीने टिकतील आणि ज्या कामाची सवय बनून जातील. ह्या गोष्टी कंपनीच्या कल्चरचा एक भाग बनल्या पाहिजेत. फक्त कागदावर किंवा ऑडिटसाठी नाही, तर रोजच्या कामात, अगदी प्रेशरमध्ये सुद्धा. तर जाता जाता एक शेवटचा पण महत्वाचा प्रश्न. विचार करा, एखादी संस्था फक्त नियमांचं पालन करून कंप्लायंट आहे की ती खरोखरच सुधारणेची एक कायमस्वरूपी संस्कृती निर्माण करत आहे? फरक खूप मोठा आहे.